छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर दक्षिण दिग्विजय मोहीम म्हणजेच कर्नाटक मोहीमसाठी महाराज तंजावरच्या किल्ल्याकडे जात होते. तेव्हा रस्त्यात त्यांना गोवळकोंड्याच्या कुतुबशहाने आमंत्रण दिलं होतं. महाराजांनी आग्र्याहून आपली सुटका केली होती. त्यानंतर शाहिस्तेखानाची बोटं छाटली होती आणि नंतर अफजल खानाचा कोतळा खाल्ला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणमध्ये इतके प्रसिद्ध झालेले होते की महाराजांना गोवळकोंड्यामध्ये पाहण्यासाठी हैदराबादची संपूर्ण पब्लिक तिथे आली होती. दक्षिण दिग्विजयच्या या मोहिमेमध्ये महाराजांना कुतुबशाहीचा शेवटचा सुलतान तानाशहा उर्फ अबुल हसन कुतुबशाह हा भेटण्यासाठी आला होता आणि हा भेटण्यासाठी अक्षरशः पायी आला होता. तर ज्या ठिकाणी कुतुबशाह महाराजांचं स्वागत करण्यासाठी आला होता त्या ठिकाणी आता सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मित्राने म्हणजेच अबू हसन कुतुबशहाने तिथल्या पब्लिककडे सगळ्यांकडे सोन्याची फुलं दिली होती आणि महाराजांचं स्वागत केलं होतं. औरंगजेबापासून आपलं संरक्षण झालं पाहिजे म्हणून कुतुबशहाने छत्रपती शिवाजी महाराजांसोबत ही हात मिळवणी केली होती. तर या बदल्यात महाराजांना कुतुबशहा दरवर्षी 10 लाख होऊन द्यायचा. सोबतच महाराजांनी त्याच्याकडनं एक ग्वाही घेतली होती, ती म्हणजे या राज्यातील कोणत्याही हिंदू किंवा मुस्लिम बांधवाला या राज्यापासून कोणताही छळ होणार नाही. त्याचप्रमाणे दक्षिण भारतातली सर्व मंदिरं ही सुरक्षित राहतील याची ग्वाही कुतुबशहाने दिली होती. त्याचमुळे दक्षिण भारतातली सर्व मंदिरं आज अतिशय चांगल्या पद्धतीत आहेत, ज्याचं सर्व श्रेय जातं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना. गोवळकोंड्याच्या या भेटी दरम्यान महाराजांचे प्रसिद्ध सेनानी यसाजी कंक यांनी हत्तीबरोबर लढा दिला होता. यामुळे कुतुबशहा अतिशय खुश झाला होता. कुतुबशाहीचे 2 हिंदू मंत्री मदान्ना आणि अकान्ना यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांना मदत केली होती. महाराजांनी कुतुबशहाचं कायम संरक्षण केलं होतं. जेव्हा महाराजांचा स्वर्गवास झाला तेव्हा औरंगजेबाने दक्षिणेची स्वारी केली आणि कुतुबशहाला कैद करून दौलताबादच्या किल्ल्यामध्ये ठेवलं होतं. नंतर 12 वर्षामध्ये दौलताबादच्या किल्ल्यामध्येच या महान राजाचा मृत्यू झाला. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय टाईप करा आणि ही व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.